श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण भरपूर सेवा करतो. देवी लक्ष्मीच्या भरपूर सेवा उपाय करत असतो. कोणाला आर्थिक अडचणी असेल, खूप अडचणी आहेत, प्रॉब्लेम सुटत नाही आहे, फायनान्शियल नेहमी काही ना काही प्रॉब्लेम्स उभे राहतात, त्यांनी ह्या सेवा नक्की करावं, पूर्ण महिनाभर करावं. जसं जमेल तसं. फक्त मासिक धर्माचे 5 दिवस स्किप केले तर तुम्ही हे सेवा करू शकता. ती कोणती? तर आपल्याला श्रीयंत्रावर, तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र, तुमच्याकडे देवीचा फोटो असेल, देवीचा टाक असेल किंवा देवीची मूर्ती असेल, त्याच्यावर तुम्ही श्रीयंत्र, कुंकू आणि कुंकुमार्चन करायचे श्रीयंत्रावर. कशा या तुमच्याकडे श्रीयंत्रही नाही, फोटोही नाही, तर तुम्ही सुपारी जरी घेतली तरी चालेल. त्याच्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचे. कुंकुमार्चन कशाने? कुंकू जे नेहमी रोज तेच कुंकू तुम्हाला यूज करायचे. कुंकुमार्चन करताना तुम्हाला श्रीसुक्तम म्हणायचे. श्रीसुक्तम तुम्ही 16 वेळा म्हणून कुंकुमार्चन केलं तर तुम्हाला त्याची रिझल्ट 100% भेटेल तुम्हाला. फक्त मनापासून सेवा करा. श्रीसुक्त म्हणून तुम्ही ती सेवा करायची. नंतर ते कुंकू तुम्ही उचलून ठेवलं तरी चालेल. ते कुंकू रोज तुम्ही कपाळी लावा, घरच्यांना लावा तरी चालेल. बाहेरच्या कोणत्या व्यक्तीला फक्त देऊ नका. रोज सेवा जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण केल्या तर तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. सोबत तुम्ही विष्णू गायत्री मंत्र, महालक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर गायत्री मंत्र, 99 मंत्र आणि सोबत एक मासी स्वामी समर्थ ही सेवा केली तर तुम्हाला अजून चांगले रिझल्ट्स भेटतील. ज्यांना कोणा श्रीसुक्तम म्हणता येत नाही त्यांनी महालक्ष्मीची 108 नावं घेऊन जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालेल, किंवा तुम्ही ओम महालक्ष्मी नमो नमः नमो नमः म्हणून कुंकुमार्चन केलं तरी चालेल. ह्या सेवा खूप प्रभावी आणि खूप छान आहेत. याचे खूप चांगले रिझल्ट्स भेटतात आपल्याला. त्यामुळे सेवा नक्की करा. सोबत तुम्हाला काय करायचं आहे तर सोबत तुम्हाला आता आपले 4ही गुरुवार आहेत, आपण उपवास धरणार आहोत, सगळ्यांचे उपवास असतात. पण ज्यांना औषधं गोळ्या घ्यायच्या असतात, त्यांना गोळ्या घ्यायच्या असेल त्यांनी फराळाचं करून, म्हणजे साबुदाण्याची खिचडी असेल किंवा वरईचा भात असेल किंवा फ्रूट्स असेल खाऊन जरी उपवास केला तरी चालेल. किंवा गरोदर स्त्रियाही असतात, त्यांनाही औषध वगैरे घ्यायची असेल त्यांनी फ्रूट्स वगैरे खाऊन उपवास नक्की करा. आणि संध्याकाळची देवीची पूजा करा. ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी देवीची कथा ऐकली तरी चालेल, यूट्यूबला कोणाकडून वाचून घेतली तरी चालेल, पण ह्या सेवा नक्की करा. तुम्हाला आयुष्यात नसेल जे भेटत नाही आहे, खूप प्रयत्न करूनही त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला नक्की भेटतील. फक्त सेवा कशी करतात ते मनापासून, ते ठरलेलं असतं. तुमची सेवा किती महत्त्वाची, किती मनापासून करता ते महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने करताय हे महत्त्वाचं नाही आहे. आणि दुसऱ्यांनी कशी सेवा केली ते बघून नाही करायचं. तुम्ही मनापासून जेवढी सेवा करू शकता तेवढी सेवा नक्की करा. तुम्हाला खूप छान अनुभव आणि 100% रिझल्ट्स नक्की भेटतील. हा महिना विसरू नका सेवा करायला. श्री स्वामी समर्थ.